परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 2 जून. परमार्थ जीवन समृद्ध करण्याचे शास्त्र. जीवनाची वाटचाल करत असताना संसार आणि परमार्थ बरोबरच हातात हात घालून करावेत असे संत सांगतात. परमार्थ म्हणजे काय तर अंतःकरणात असलेल्या तसेच सर्वत्र नटून असलेल्या परमात्म्याचा अनुभव घेणे होय. असा परमात्म्याचा अनुभव घेणे हे आपल्या जीवनाचे ध्येय असावे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. अशा प्रकारे तो मिळण्याचा वेध लागायला हवा. परमात्म्याचा वेध लागणे म्हणजे त्याची सतत आठवण राहणे आणि त्याच्याशिवाय चैन न पडणे. यासाठी दिवसातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म परमेश्वराच्या स्मरणात करावे. जेवताना, झोपताना, काम करताना, निवांत बसलेले असताना सर्व ठिकाणी, सर्व काळी त्या परमात्म्याचा वेध लागावा. त्याचेच स्मरण, चिंतन घडावे. सामान्य माणसाला ज्यांचा वेध लागतो त्या गोष्टी सामान्य असतात. त्यांचा वेध लागल्यामुळे फारसा फायदा होत नाही. पण परमेश्वराच्या स्वरूपाचा वेध लागल्याने मात्र त्याची प्राप्ती निश्चितच होते आणि जीवन आनंदरूप होते. परमेश्वराचा अनुभव घ्यायचा तरी कसा? डोळे हे जरी पाहण्याचे साधन असले तरी डोळा पाहत नसून त्याच्या आत जो पाहणारा अंतश्चक्षू आहे तो पाहू शकतो. परमात्मा डोळ्यांचा डोळा आहे, कानांचा कान आहे, प्राणांचाही प्राण आहे. तसेच जीवाचा जीव आहे, प्रेमभावाचा प्रेमभाव आहे. असा परमात्मा आपल्या सर्वांच्या हृदयात आहे. अंतर्यामी असलेला परमात्मा पाहण्यासाठी अशी दृष्टी असावी लागते. ही दृष्टी असली की तो समजतो. आपल्या आत असणारे शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य म्हणजे आत्मा. हा आत्मा म्हणजे आपली सर्वात प्रिय वस्तू आहे. हे कसे समजते तर सर्व प्रिय वस्तूंमधील प्रिय वस्तू आपण स्वतःच असतो. आपली पत्नी, आपला पती, आपली मुले नाहीत. कोणीच इतके प्रिय नसते जितके आपण स्वतः आपल्याला प्रिय असतो. आधी अंतर्यामी असलेला आत्मा समजला की मग सर्व ठिकाणी अफूट भरून राहिलेल्या परमात्म्याचे दर्शन घडते. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, मग सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जीवनात अशा प्रकारची दृष्टी उघडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफलता प्राप्त होते. नाहीतर केवळ संसार करून काय हाती लागणार? आणि आपण संसार करतो म्हणजे तरी काय करतो? सकाळी उठतो, तीच कामे करून रात्री झोपतो. पुन्हा दुसरा दिवस तसाच जातो. सगळ्यांची वये मात्र दिवसागणिक वाढत जातात. आयुष्य भराभर निघून जाते. म्हणून याच जीवनात परमेश्वराचे दर्शन घेऊन प्रेम, आनंद, शांती, सौहार्द, समाधान असे काही मिळवले पाहिजे. तुम्ही समजून घ्या की परमार्थ हे संपूर्ण जीवन समृद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक वापरायचे शास्त्र आहे. जीवनाचे सार्थक यात आहे की आपल्या आत असलेल्या चैतन्याचा, परमात्म्याचा अनुभव आपण घ्यावा. तो आपल्या अंतर्यामी आहे हे प्रथम जाणून घ्यायचे आणि मग बाहेर सर्वत्र नटून असलेल्या परमात्म्याशी एकरूपता साधायची. हे आपल्या जीवनाचे ध्येय ठेवून संसार सांभाळत असतानाच साधना करत मोठ्या आनंदाने व खेळीमेळीने जीवन व्यतीत करावे. परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर
समर्थ.